हॅलो मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज बघणार आहोत जे ब्लाऊज सिंगल ब्लाऊज कटिंग, म्हणजे आपली जी ब्लाऊज डिझायनिंग कोर्सची सिरीज चालू आहे तिचा दिवस आहे 7वा. आणि आपण मागे जे ब्लाऊज कट केलेलं होतं ते कसं स्टिच करायचं बघणार आहोत. सगळ्यात पहिले जे नवीन आहेत त्यांनी मागे जाऊन व्हिडिओ बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेले आहे, ज्यांना वन टक्सची कटिंग वगैरे बघायची आहे ते बघू शकता. तर चला सुरुवात करूया. आता आपण सगळ्यात पहिले घेतलेले आहे बॅक साईड फोल्ड केली आणि मिडलपासनं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तो घेतलेला आहे मी 4 इंचाचा आणि उंचीलाही घेतलेला आहे 4 इंच. त्याच्यानंतर दोन्ही साईडनं आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे. म्हणजे 2-2 लाईन अशा घ्यायच्या आहे तुम्हाला. दोन्ही मिळून ते अर्धा इंच गेलं पाहिजे. अर्धा ते पाऊण इंच गेलं तरी चालेल, पण जर विथ म्हणजे ही जर आपलं मेजरमेंट छोटं असेल तर आपल्याला 2-2 लाईनच घ्यायच्या आहे, म्हणजे दोन्ही मिळून अर्धा इंच. त्याच्यानंतर आता हे जे करते मी ते आपल्याला दोन्ही साईडनं टक्स द्यायचे आहे, तर ते अगदी आपले व्यवस्थित असले पाहिजे. म्हणून मी सरळ बाजू घेऊन वरतून त्याला प्रेस केलं आहे, की जेणेकरून इकडचं जे चॉकचं मार्किंग आहे ते ह्या साईडला येऊन जातं. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि इथे आपल्याला नॉचेस द्यायचे आहे. तुम्ही नाही दिले तरी हरकत नाही, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता, म्हणजे आपल्याला सोपं पडतं स्टिच करण्यासाठी. आता आपल्याला असा टक्स पकडायचा आहे, ज्याने आपण मार्किंग केलेली तिथे पकडून आपल्याला असं टक्स मारून घ्यायचं आहे. पहिले व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, कारण की आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णच ब्लाऊज म्हणजे स्टिचिंग आणि पूर्ण रेडी करूनच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण की एकाच ब्लाऊजचे 2-3 व्हिडिओ बनवायलाही खूप हे होतं, म्हणून मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंग आणि रेडी झालेला दाखवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने तुम्हाला टक्स मारायचे आहे. टक्सला प्रत्येक वेळेस 2 स्टिचेस द्यायचे आहे, कारण की टक्स एकदा उसवले की ते व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला टक्सला 2 स्टिच द्यायचे आहे. इथे आपले दोन्ही टक्स देऊन झालेले आहे. आपल्याकडे ह्या पट्ट्या मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या त्या पट्ट्या काढून, तर त्या पट्ट्या काढलेल्या आहेत. मी एक लंबी पट्टी जोडून घेतलेली आहे, म्हणजे जो मधला जो वेगवेगळ्या होत्या त्या एकत्र करून घेतल्या जॉईंट देऊन. आणि आपल्याला याच्या हिशोबाने एवढं माप घ्यायचं आहे की आपल्याला पट्टी केवढी पाहिजे आहे. तर एवढी एक्स्ट्रा आहे, तर मी ती कट करून घेते आहे. आणि ह्या पट्टीला खालच्या साईडनं आपण असं कोणत्याही एका साईडला आपण फोल्ड करून घेणार आहेत. तुमच्याकडे जर खूपच मोठी असेल तर तुम्ही डायरेक्टली फोल्ड केला तरी चालतो, किंवा असं वन साईड फोल्ड केला तरी चालतो. आता आपण इथे वन साईड फोल्ड करून घेऊया, की जेणेकरून आपली 1 इंचाची पट्टी रेडी होऊन जाते. वन साईड फोल्ड केला. त्याच्यानंतर आता ही जी फोल्डची बाजू आहे ती आपल्याला वरतून ठेवायची आहे, आणि जो ओपन भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूने, म्हणजे जिथला भाग आपला ओपन आहे खालच्या बाजूनेच ठेवायची आहे. अशा पद्धतीनं जशी मी ठेवलेली आहे तशीच ठेवायची आहे आणि सरळ स्टिच करायची आहे. त्याच्यामध्ये टक्सचे जे आपला आतमधला कपडा असतो तो आपल्याला मार्जिनच्या साईडनी ठेवायचा असतो. ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे ब्लाऊजमध्ये, पण महत्त्वाच्या आहे, की जेणेकरून तुमची फिनिशिंग पण अगदी व्यवस्थितपणे येते. त्याच्यानंतर आपल्याला प्रेस स्टिच द्यायची आहे. हा जो कपडा आहे तो आपल्याला बाहेरच्याच बाजून ठेवायचा आहे. पट्टीच्या बाजूनं असला पाहिजे कपडा, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आपण वरतून एक प्रेस स्टिच दिलेली आहे. त्याच्यानंतर जे खालचं आपली पट्टी होती ती आपण वरतून स्टिच करून घेणार आहोत आणि वरतून एक शिलाई मारून घेणार आहोत. इथे आपल्याला हात शिलाई करायची असते, नंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. प्रिंटेड ब्लाऊज असेल तर एवढा काही फरक पडत नाही, हात शिलाईचं लक्षात येत नाही. पण जर सिंगल असेल, प्लेन ब्लाऊज असेल, आता माझं हे प्रिंटेड ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये तुम्ही हात शिलाई केली किंवा नाही केली एवढं लक्षात येत नाही, पण प्लेन ब्लाऊज जे असतं त्याच्यात थोडंसं लक्षात येतं. तर ही झालेली आहे आपली बॅक साईड रेडी. आपल्याला पायपिंग लावायची आहे ना, त्याच्यामुळे आपण नेकला काहीच केलेलं नाही आहे. नेक जसं त्या दिवशी कट केलं होतं मी तसंच ठेवलं होतं. ही घेतली आपण फ्रंट साईडला आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर पहिला जो टक्स आहे मी एक साईड घेतलेली आहे. टक्स मी खालच्याच बाजून देते, म्हणजे आतमधल्या बाजूने, कारण आपलं टक्स त्या साईडनं आहे तर मार्किंग पण आपण त्या साईडनं करणार. तर चेस्ट आहे आपली 34 इंच, तर म्हणून मी घेतलेलं होतं 3.5 इंच, म्हणजे चेस्टचा 10 पार्ट आपल्याला इथे घ्यायचा आहे. तेवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर मी 3.5 घेतलं आणि त्याच्या पुढे 1-1 इंचाचा टक्स देणार आहे, की जेणेकरून आपल्या ब्लाऊजचा जो बलून असतो तो पण छान पडतो, म्हणजे वन टक्सचा जो फुगा असतो तोही छान पडतो आणि ब्लाऊज छान बसतं, म्हणजे चेस्ट अशी दबल्यासारखी दिसत नाही. किंवा तुम्ही इथे असं पॉईंट पण घेऊ शकता, जो आपला चेस्टचा मेन पॉईंट असतो तो पण मोजून घेऊ शकता आणि त्यानंही वरतून आपलं मार्किंग करू शकता, किंवा खालून नेहमी 5 इंच ठेवलं तरी पण चालतं.
व्हिडिओ थोडासा फास्ट होत असेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे रिपीट करून बघा, कारण की स्लो व्हिडिओमध्ये खूप मोठा होत होता व्हिडिओ. प्लीज मैत्रिणींनो तुम्ही समजून घेऊ शकता. आता आपल्याला इकडच्याही परत आपल्याला टक्स करायचं आहे, तर सेम तेच करणार आपण, एकावर एक ठेवणार आहे आणि प्रेस करून घेतल्याच्यानंतर एकदम हलकीशी आपल्याला लाईन दिसते. आता तुम्हाला व्हिडिओत दिसते की नाही माहिती नाही, जर नसत दिसेल तर परत तुम्ही असंच जसं आपण इकडं मेजरमेंट घेतलं तसंच घेऊन पण मार्किंग करू शकता. आता मला इथे दिसतं आहे, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगते की तुम्ही इथे जसं आपण मार्किंग केलं तसंही करून घेऊ शकता. आपण हाईटला घेतलेलं आहे 5 इंच, तसंच आपल्याला हाईटला इथे पण घ्यायचं आहे 5 इंच खालून आणि दोन्ही क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायच्या आहेत, जशा आपण पहिल्या टक्सला घेतल्या होत्या तशाच. आता बॅक टक्सला आपलं नेहमी जे असतं तेच असतं. हे जे फ्रंटवाले टक्स असतं ते मागे पुढे होता, म्हणजे चेस्टनुसार कमी जास्त होऊन जातं. तुम्हाला असंच पकडायचं आहे. मधली लाईन आहे ती पकडायची आहे. परत एकदा दाखवते. मधली लाईन पकडलेली आहे. इथं थोडंसं स्लो केलं आहे मी व्हिडिओ आणि आपल्याला असं क्रॉस स्टिच करायचं आहे. म्हणजे आपली जी मार्किंग आहे चॉकची तिच्यावरच आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि टक्सच्या तिथे लॉक करायचं आहे. परत एक टक्सला स्टिच मारायचे आहे. नेहमी सांगते मी, स्लीव्ज टक्सला आपल्याला 2-2 स्टिच मारायच्या आहे. त्याच्यानंतर हे बघा आपलं झालेलं आहे रेडी. तसेच आपल्याला दोन्ही पण रेडी करून घ्यायचे आहे, म्हणजे दोन्ही पण बाजूने आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. आता आपली ही जी आता एक झालेलं आहे, तर एक बाजू जी आहे आपली म्हणजे डाव्या हाताची, तर त्या बाजूला आपल्याला इथे पट्टी लावायची आहे. तर मी फोड पट्टी घेतलेली आहे आणि ती डाव्या साईडनी वरतून लावणार आहे आणि खाली फोल्ड करणार आहे. म्हणजे वरतून लावलेलं आहे मी. ह्या पट्ट्या पण मी मागच्या व्हिडिओमध्येच काढायच्या सांगितलेल्या आहे की कशा काढायच्या आहे. ह्या बटन पट्ट्या वगैरे सगळं त्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे. याच्यात फक्त मी स्टिचिंग सांगते. आता हे बघा मी वरतून टाकली आणि खाली फोल्ड करत आहे. तुम्ही इथे बघू शकता. आपण वरच्या साईडनी स्टिच मारली, एक प्रेस स्टिच दिली आणि खाली फोल्ड केली. ही झालेली आहे हुक पट्टी. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी जी बनवायची आहे ती आहे काचपट्टी. आता हे इथे मी जे एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं. तर दुसरी आपल्याला बनवायची आहे काचपट्टी. तर काचपट्टीसाठी अगोदर पहिले आपण काय करणार आहोत, ही जी पट्टी लावलेली आहे तिला आपण खालच्या साईडनं फोल्ड करून घेणार आहोत, कारण की आपलं क्रॉसपट्टी वगैरे नसल्यामुळे आपल्याला खालच्या साईडनी फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्या साईडनी परत मी ही जी पट्टी ठेवलेली होती फोल्ड करायची, ती मागची पट्टी केली तशीच एका साईडनं फोल्ड मारून घेतला आणि जी ओपन बाजू आहे ती आपण खालच्या साईडनं स्टिच करून घेत आहोत. तुम्ही इथे बघू शकता परत. आणि हा जो भाग आहे तिथे फिनिशिंगमध्ये येण्यासाठी मी इकडनं फोल्ड मारून घेतलं, त्याच्यावरतून स्टिच देते, जेणेकरून हा जो भाग असतो तो पूर्ण फिनिश होऊन जातो. इथे आपल्याला परत एक प्रेस स्टिच द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी खाली जो आहे फोल्ड केलेलं त्याला मी इथे फोल्ड मारून घेतलं आणि हा असा फोल्ड करून आपल्याला आतमधल्या बाजूनी परत एकदा पट्टीला स्टिच मारायची आहे, जसं आपण बॅक साईडला मारलं तसंच. थोडासा व्हिडिओ म्हणजे कॅमेरा हलला, मला तो एडिटिंगच्या वेळेस लक्षात आला आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. तो थोडासा म्हणजे मोबाईल मशीन व्हायब्रेट होत होती, तर त्याला अटॅच झाला होता वाटतं ट्रायपॉड, त्याच्यासाठी हा थोडासा व्हिडिओ स्टिच करताना हलतो आहे. हे झालेलं आहे आपलं टक्स रेडी. त्याच्यानंतर आपल्याला आता इकडे बनवायची आहे काचपट्टी. तर काचपट्टीसाठी आपण त्या दिवशी जी पट्टी काढलेली होती तीच घेतलेली आहे आणि एक मी इथे फोल्ड वगैरे काही केलेलं नाही, सिंगल पट्टी सरळ बाजूनी तशीच आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. ही एक सोपी पद्धत आहे जी आहे काचपट्टी बनवायची, ती सोपी पद्धत आहे. तर तुम्ही इथे बघा मी सरळ पट्टी अटॅच केलेली आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला आपण इथे ओपन करून घेऊन इकडे एक प्रेस स्टिच देणार आहोत आतमधली बाजू, म्हणजे हे जे उरलेला भाग आहे तो पूर्ण आपल्या बटन पट्टीच्या साईडनीच आपल्याला अटॅच करायचा आहे. आणि हा जो प्लेन भाग आहे तो फोल्ड करून घेऊन आपण परत बटन पट्टीच्या शिलाईवरती घेणार आहोत. आता मी याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की बटन पट्टी आणि हुक पट्टी कशी करायची, तर तुम्ही तो नक्कीच बघू शकता. आपण काही व्हिडिओ बनवलेले पण आहे आपल्या चॅनलवर की आय हुक कसे करायचे स्पेशली, पण याच्यामध्ये मी थोडंसं सगळंच दाखवलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आय हुक तर दाखवणार नाही आहे, कारण की याच्यात मी दाखवलेलं आहे आणि एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, तर तुम्ही तो बघू शकता. याला पण आपण सेम खालच्या साईडनी जशी आपण तिकडच्या पार्टला पट्टी लावलेली आहे तशीच आपण ह्या साईडला पण पट्टी लावून घेणार आहोत. आणि इथे जे आहे जो इकडे प्रेस स्टिच देऊन घेणार आहोत आणि परत वरतून आपण म्हणजे खालच्या बाजूने स्टिच मारून आपण याच्या भागाला अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे ब्लाऊजच्या भागाला पट्टी अटॅच करून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. इथे मी अटॅच केलेली आहे. त्याच्यानंतर आता हा झालेला आहे आपली फ्रंट बाजू, दोन्ही पण बाजू रेडी झालेल्या आहे फ्रंटच्या. त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायची आहे आपल्याला गळा जो आहे
तो किती पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे कमी करू शकता. मला तर जास्त काही पाहिजे नाही आहे म्हणून मी अर्धाच इंच आहे तो कमी केलेला आहे. दोन्ही पण बाजूने अर्धा अर्धा इंच कमी करून घेते. असा तुम्हाला शेप देऊन कमी करायचा आहे. जर तुम्ही फर्स्ट टाईम करता आहात, तुम्हाला जर करायचं नसेल तर तुम्हाला म्हणजे लावायची गरज नाही त्याला काहीची. आपला नेकचा शेप ऑलरेडी आपण कट कसा करायचा आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आता आपले हे जे रेडी झालेले आहेत, आपल्याला आता इथे शोल्डर जॉईन करायचे आहे. तर शोल्डरसाठी मी बॅक पार्ट घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्ट ठेवून स्टिच करायचं आहे. आता आपण सरळ भागाला सरळ भाग ठेवूया, म्हणजे डिझाईनच्या साईडनं डिझाईन आणि उलटी बाजू ठेवणार आहेत. खालच्या बाजूने उलटी बाजू आहे आणि वरच्या बाजूने उलटी. आपल्याला इथे एक स्टिच मारून पण बघू शकता, माझ्या बोटाजवळ स्टिच मारायचे आहे आणि जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा बरोबर सरळ भाग रेडी होतो का हे बघायचं आहे आपल्याला. तुम्ही तसं एकदा ट्राय करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की सरळ बाजू ती सरळ बाजू एकमेकाला अटॅच करून स्टिच करायची आहे. म्हणजे सरळ सरळ बाजू एकाच बाजूने असल्या पाहिजे, एकमेकासमोरासमोर असल्या पाहिजे असं. तर इथे अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डरलाही स्टिच मारून घ्यायची आहे. तुम्ही सुद्धा आपली एकदम छान पद्धतीने रेडी झालेली आहेत. आपण दुसऱ्याही बाजूला तसंच करणार आहोत. स्टिच स्टार्ट करायची आपल्याला नेहमी गळ्याच्याच बाजूने चालू करायचे आहे. शोल्डरच्या बाजूने म्हणजे स्लीव्ज लावतो त्या बाजूने आपल्याला चालू करायची नाही आहे, नेकच्याच बाजूने चालू करायची आहे. तर हे असं थोडंसंही आपला कपडा कमी जास्त असेल तर आपण इकडच्या बाजूने कट करू शकतो स्लीवच्या साईडनं. त्याच्यानंतर आपल्याला आता आपला पार्ट बरोबर आहे की नाही बघायचं आहे. बॅक साईडचा मिडल काढलेला आहे मी. त्याच्यानंतर म्हणजे हे याच्यासाठी की तुम्हाला जे स्लीव्ज वगैरे लावायचे आहे त्याच्यासाठी तुमची बरोबर कपडा वगैरे व्यवस्थित आहे की नाही बघायचं आहे दोन्ही बाजूचा. तर इथे बघू शकता आपल्या दोन्ही बाजूनी कपडा अगदी व्यवस्थित आहे आणि मी इथे आपला जो फ्रंटचा जो शेप आहे तो पण छान पद्धतीने दिलेला आहे आणि जो स्लीव्जचा शेप आहे तो पण अगदी व्यवस्थित आहे. आपल्याला इथपर्यंत दोन्ही सेम असलं पाहिजे आणि हा जो भाग आहे एक फ्रंटचा तर तो आपला अलीकडेच असला पाहिजे, म्हणजे एवढा डिस्टन्स तुमचं असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आपण ह्या साईडचं पण बघून घेणार आहोत. तर ह्या साईडचंही आपला अगदी बरोबर आहे. तो थोडासा माझा 2 लाईन कमी होत्या तर मी तो कट करून घेऊन व्यवस्थित केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला जो फ्रंटवाला जो स्लीवचा भाग आहे तो व्यवस्थितच आपण कट केलेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला परत पायपिंग पण दाखवते, आपले पायपिंगचेही व्हिडिओ आहे. पण तुम्हाला आता प्रत्येक वेळेस मागचे व्हिडिओ बघणार असं पॉसिबल नाही आहे आणि तुम्ही एकाच व्हिडिओ म्हणजे थोड्याशा गोष्टीसाठी मागे जाणार असं नाही, म्हणून मी याच्यात तुम्हाला पण पायपिंग पण दाखवलेली आहे. तर आपल्याला पट्टीपेक्षा 2 लाईन एक्स्ट्रा अशा पट्ट्या काढायच्या आहे पायपिंगला पुरतील अशा. तर मी इथे 4 पट्ट्या काढून घेते की जे आपली पट्टीपेक्षा म्हणजे पट्टी आपली 1 इंचाची असते, स्केल जी आहे ती 1 इंचाची असते. 2 लाईन आपल्याला 1.25 इंचाच्या आपल्याला क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. नेहमी आपल्या क्रॉस पट्ट्याच असल्या पाहिजे. क्रॉस पट्टी जोडताना आपला व्ही शेपच रेडी असला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता क्रॉस पट्टी जोडताना आपला व्ही शेपच आला पाहिजे. तर आपल्याला ह्या पद्धतीने असं व्ही शेप रेडी करून तुम्हाला सरळ व्ही शेपचं जॉईन केल्यानंतर तुम्हाला अशी सरळ पट्टी भेटून जाते. तुम्हाला अशाच पद्धतीने पूर्ण पट्ट्या रेडी करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या बाजूने पायपिंग करायला चालू करायचे आहे. तर आपला जो सरळ क्रॉस पट्टी होती एका साईडनं आपण सरळ केलेली आहे आणि जी आपली हुक पट्टी आहे त्याच्या बाजूने आपल्याला पट्टी लावायला स्टार्ट करायची आहे. तर मी पायपिंग एकदम सोपी पद्धत आहे पायपिंगची पण, खूप व्हिडिओ पण टाकले सगळ्यांना आवडलेल्या पण आहे. त्याच्यासाठी आपण इथे तुम्हाला याच पद्धतीने शिकवत आहे. पट्टीला फोड वगैरे कुठंहीच केलेलं नाही आहे. शोल्डरचा जो भाग आहे तो आपल्याला मागच्या साईडने सोडायचा आहे एक्स्ट्रा मार्जिन आणि असे जे जॉईंट आलेले आहेत तर ते तुम्ही फोडून घेऊ शकता, म्हणजे दोन्ही भाग वेगवेगळे करून स्टिच करून घेऊ शकता. मी व्हिडिओ एडिट केला म्हणजे कसं की ही गोष्ट थोडीशी फास्ट घेतलेली आहे, कारण की सगळ्या ब्लाऊजला तुम्हाला लावून दाखवलेली आहे पण थोडंसं फास्टमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही दृष्टीत आपण सगळी ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. आणि आपण इथे नॉचेस देतो आहे गोल भागाला, तर तुम्हाला नॉचेस अवश्य द्यायचेच आहे कारण त्याच्याशिवाय तुमची पायपिंगला फिनिशिंग येतच नाही. त्याच्यानंतर आपण आता हे जे केलेलं आहे पायपिंग लावलेली आहे तर परत आपण त्याच साईडने येणार, पण ह्यावेळेस ब्लाऊज आपण उलटं केलेलं आहे आणि आपला हा जो सगळा कपडा आहे तो आपण पायपिंगच्या मध्ये अटॅच केलेला आहे. म्हणजे आपला एक्स्ट्राची जी पहिली पट्टी आहे ती पायपिंगच्या पट्टीच्या मध्ये आपण अशी लावून घेतलेला आहे. पायपिंगचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा पूर्ण पट्टीच्या मध्ये आपण अटॅच करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर परत ब्लाऊज आपण आता सरळ केलं आहे आणि असा गोल राऊंड शेप देऊन आपण त्याच्यामध्ये एक हे करून देतो, पायपिंग करून देतो. जेवढी पायपिंग पाहिजे आहे तेवढं आपण त्याला इथे शेप देणार आहोत. म्हणजे जेवढा पायपिंग पाहिजे तेवढा भाग आपण बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यावरतून आपल्याला एकदम छान स्टिच मारायचे आहे. स्टिच तुमची पायपिंग आणि ब्लाऊज याच्या दोन्हीच्या मध्ये स्टिच आली पाहिजे. एकदम छान पद्धतीने पायपिंग रेडी होऊन जाते.
तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला इथं पूर्ण लावलेलं दाखवत आहे, म्हणजे पूर्ण ब्लाऊजला पायपिंग लावताना दाखवलेली आहे. आपली पायपिंग कुठंच चुकत पण नाही तुम्ही जर याच पद्धतीने करत असाल तर. आणि हा जो भाग आहे उरलेला परत आपण असा आतमध्ये फोल्ड करून घेऊन त्याला अटॅच करणार आहोत. अशा पद्धतीने आपण पूर्ण फोल्ड करून घेणार आहोत आणि तिथे अटॅच करणार आहोत, म्हणजे स्टिच मारून घेणार आहोत. या बघा शकता तुम्ही, इथे एकदम छान पद्धतीने आपली पायपिंग रेडी झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. आणि हे आहे पूर्ण ब्लाऊजची पायपिंग झालेली आपली. आता लावायचे आहेत आपल्याला स्लीव्ज. तर स्लीव्ज आपल्याला रेडी करायच्या बाकी होत्या, तर आपण स्लीव्ज पहिले रेडी करूया. तर आता आपण जो सिंगल आहे तर त्याला आपण असंच एक अर्धा इंच फोल्ड करून आणि परत आपण 1 इंच फोल्ड करून स्टिच करणार आहोत. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन पाहिजे असते स्लीव्जमध्ये, जर सिंगल स्लीव्ज असेल तर. तर हे मी पट्टी फोल्ड मारून घेतलेले आहे दोन्ही पण, आणि दोन्ही पण स्लीव्ज आपण इथे रेडी करून घेतलेले आहे 1.5 इंचाचा 1 इंचाचा फोल्ड मारून. आणि आता आपल्या स्लीव्जमध्ये पण आपल्याला एक शेप कमी आणि एक शेप जास्त आलेला दिसतो, म्हणजे एक जो खोल भाग आहे स्लीव्जचा तो आपला फ्रंट बाजूने आला पाहिजे, अशा पद्धतीने स्लीव्ज लावायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ही स्लीव्ज एकदम माझा जो खोल भाग आहे तो फ्रंट बाजूने लागतोय आणि जो म्हणजे मोठा भाग आहे तो मागच्या बाजूने लागतो. तुम्हाला असं लावून बघायचं आहे की बरोबर आपला भाग लागतोय का आणि स्लीव्ज पुरतोय का. आपल्याला मिडलपासून स्लीव्ज लावायचे आहे, शोल्डरपासूनच चालू करायचे आहे, म्हणजे हाफ इकडे आणि हाफ तिकडे. त्याने काय होतं, एखाद्या वेळेस तुमच्या स्लीव्ज कमी जास्तही झाला तर थोडं ॲडजस्टमेंट होऊन जातं आणि आपला जो स्लीव्जचा शेप आहे तो पण अगदी व्यवस्थित बसतो. आता परत आपण इकडे करताना ब्लाऊज थोडंसं पलटून घेऊया, म्हणजे इकडे आपला शिवायच्या बाजूला ज्या साईडनं मशीन आहे त्या बाजूला आपल्याला इकडचा भाग येतो आणि लावायला थोडंसं म्हणजे थोडासा त्रास होतो, पण अगदी व्यवस्थित पद्धत आहे लावायची ही. कमी जास्त स्लीव्ज तुमची होतही नाही आणि झाली तरी थोडीफार ॲडजस्ट होऊन जाते. तर या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज लावायच्या आहे. त्याच्यानंतर याला जेव्हा आपण एक स्लीव्ज लावल्याच्या नंतर म्हणजे एक शिलाई मारल्याच्यानंतर दोन्ही आपल्याला दुसरी शिलाई त्याच्यावर तशीच डायरेक्टली अटॅच करायची आहे. तिथं तुम्हाला हाफ हाफ करायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली लावू शकता. तर इथे बघा आपण अशा पद्धतीने स्लीव्ज पूर्ण त्याला लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता आपण अशाच दुसरी पण स्लीव्ज लावून घेणार आहोत आणि दोन्ही स्लीव्ज आपल्याला अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे. अगदी सेम हे बघा तुम्ही ते दोन्ही पण स्लीव्ज रेडी केलेले आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला करायचे आहे फिटिंग. तर फिटिंगसाठी सेम जो मिडल काढलेला होता मी ब्लाऊजचा, तो त्या मिडलवरती आपल्याला हुक पट्टी ठेवायची आहे आणि इकडे जो कपडा राहतो आहे म्हणजे दोन्ही साईडची मार्जिनच्या साईडनं आपल्याला जे कपडा त्याच्यावर एक जी म्हणताना अंडरग्राऊंड फिटिंग मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शिकवणार आहेत, कारण तुम्हाला स्टार्टिंगच शिकवण्यापासून आहे म्हणून सगळंच तुम्हाला याच्यातच दाखवत आहे. पुढे पण सेम दाखवणार, पण नेहमी बघून तुमच्या लक्षात राहील म्हणून अंडरग्राऊंड फिटिंग जी असते ती आपली वरच्या म्हणजे सरळ भागाने आपल्याला करायची असते आणि नंतर ब्लाऊज असं फोल्ड करून म्हणजे आतला भाग आपल्याला भेटून जातो आणि आपली आतमधली फिनिशिंग पण अशी छान येऊन जाते. तुम्ही सगळं धागे वगैरे काहीच दिसत नाही. हे तरी कॉटनचं हे तुमचं साधंही ब्लाऊज असेल म्हणजे ज्याचे धागे निघतात त्यालाही अशा पद्धतीने केली तुमची धागे दिसणार नाही. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर आपली आहे 34ची चेस्ट. तर आपण 34चा फोर्थ घेतला आहे म्हणजे 8.5. आपल्याला हुकपट्टी असतील तर हुकपट्टीपासूनच मोजायचं आहे आणि जर कासपट्टी असेल तर कासपट्टी सोडून मोजायचं आहे. तर इथे आहे माझी 30ची चेस्ट वेस्ट. तर 30च्या वेस्टसाठी 8.5ची फिटिंग 7.5ची फिटिंग घेतली आणि चेस्टसाठी 8.5ची. त्याच्यानंतर स्लीव्ज आहे माझ्या 12 इंचच्या, तर राऊंड तर मी घेतला आहे 6 इंच. तर आपल्याला हा जो सरळ भाग आहे त्याच्यावर आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहेत. लॉक्स करायचे आहे स्टिच करताना आपल्याला खाली वेस्टला आणि स्लीव्जला दोन्ही साईडनं आपल्याला स्टिच लॉक करायचे आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊज उसवणार नाही. याची काळजी घेऊनच तुम्हाला स्टिच करायचं आहे. आता आपण इथे लगेच ही स्टिच मारून घेतल्यानंतर आपण एक्स्ट्रा लगेच मारून घेतो की ज्या आपण मार्जिनसाठी स्टिच ठेवतो ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत एक्स्ट्रा. तर तुम्ही 3 मारू शकता किंवा 4 पण मारू शकता. तर हे बघा आपल्याला इथे हुकपट्टीच्या साईडनं झालेलं आहे. आता आहे आपल्या कासपट्टीच्या साईडनं. तर कासपट्टीच्या साईडनं मोजताना मी ही कासपट्टी सोडून देणार आहे मेजरमेंट घेताना. आपण हुकपट्टी आपली वरतून येते म्हणून हुकपट्टी मेजरमेंटमध्ये घेतो, कासपट्टी आपण मेजरमेंटमध्ये घेत नाही. जेवढं इकडे घेतलेलं आहे 7.5 तेवढंच आपण इकडच्या साईडनं पण घेणार आहोत, म्हणजे वेस्टचा फोर्थच घेणार आहोत. तर आपला 30चा फोर्थ येतो आहे 7.5 इंच. तर आपण घेणार आहोत इथं 7.5 इंच आणि जसं चेस्टला घेतलेला होतं 8.5 इंच, तर तिथून घेणार आहोत आपण 8.5 इंच. फक्त हे लक्षात ठेवून की आपल्याला हुकपट्टी आपण कासपट्टी सोडून दिलेली आहे
तेवढं लक्षात ठेवून तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे. नंतर तुमचं मेजरमेंट चुकून जातात. इथे पण घेतलेलं आहे 6 इंच, तर इथे पण 6 इंच घ्यायचं आणि आपल्याला अशी सरळ स्टिच मारून घ्यायची आहे. जसे इकडच्या साईडनं मारलेल्या होत्या तशाच आपण इकडच्या बाजूने पण स्टिच मारायचं आहे. लॉक करायचं आहे आठवणीने, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला स्लीव्ज आणि वेस्ट जेव्हा आपण शिलाई म्हणजे स्टिच स्टार्ट करतो मारायच्या वेळेस तिथे लॉक करायचं आहे आणि जिथे आपली संपती तिथेही लॉक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतलेलं आहे. याला पण आपल्याला एक्स्ट्रा स्टिच मारून घ्यायचे आहे. तुमच्या याच्यानुसार तुम्हाला 3 मारायच्या 4 मारायच्या बघू शकता. मी इथे 3 तर मारून देते आहे. अशा आपल्याला दोन्ही साईडनं आपल्या स्टिच मारून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता इथे स्टिच मारून झाल्याच्यानंतर आपलं ब्लाऊज पूर्ण रेडी होऊन जातं आहे. तर आपल्याला आता याच्यानंतर जे करायचं आहे ते आहे आपली हुक आणि काज आपल्याला रेडी करायचं. तुम्ही इथे बघू शकता स्लीव्स पण अगदी छान पद्धतीने आपल्याला लागलेले आहे. कुठेच मागे पुढे पण झालेले नाही आहे. तुमच्याही अशाच असल्या पाहिजे. स्लीवचा शेप वगैरे देताना पण व्यवस्थित द्यायचा आहे आणि लावतानाही तुम्हाला अगदी व्यवस्थित लावायचं आहे. इथे आपलं ब्लाऊज रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी इथे लगेच एक हुक आणि एक काज लावून दाखवते. बाकीच्या तर तुम्ही म्हणजे मी तुम्हाला शिकवते याच्यावरती एक हुक आणि एक काज लगेच. तर ही मार्किंग करताना आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. दोन्ही कॉर्नर आणि मिडल एवढं लावल्याच्यानंतर मिडलपासून परत आपल्याला दोन्हीचा मिडल म्हणजे हे काय होतं याने अगदी म्हणजे एकदम व्यवस्थित येतं आणि तुमचा जो माप आहे म्हणजे हुक आणि काज करण्याच्या ज्या पट्ट्या आहेत त्या मागे पुढे होत नाही आणि व्यवस्थित माप येऊन जातं. तर आपल्याला काजला पण हुकला पण तसंच करायचं आहे. दोन्ही फोल्ड करायचं, फोल्डच्या साईडनं कॉर्नर आणि मिडल आणि त्या मिडलपासून परत फोल्ड या पद्धतीनं जो मिडल भेटला आहे परत त्याच्या मार्किंग म्हणजे हे काय होतं अगदी सगळं माप व्यवस्थित येऊन जातं आणि तुम्हाला इथे टेपची गरज पडत नाही. प्रत्येक वेळेस टेप हातात घ्यायची गरज पडत नाही. आता आपण बनवतो इथे काज. तर काजसाठी आपण एक 4/4चा सुई घेतलेली आहे म्हणजे 4 धाग्याची सुई घेतलेली आहे. 4 पदरी धागा ओवून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याने आपण 4 पदरी याच्यामुळे की लगेच आपलं हुक जे आहे ते पटकन रेडी होतं. तर आपल्याला अशी एक 2-3 लाईन येईल अशा आपल्याला हुक रेडी करायचं आहे. म्हणजे जी आहे शिलाई दिलेली ती आपण देऊन घेणार आहोत एवढ्या अंतराने आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या दोन्हीमधून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे उलटी सुई करून म्हणजे गोल गोल आपली जेणेकरून आपली त्याला डिझाईन रेडी होऊन जाते. आपली अशा पद्धतीने गोल गोल पद्धतीने. तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची पण एक लिंक दिलेली आहे. तुम्ही तिच्यात पण व्यवस्थित बघू शकता. आपल्याला सेम जसं मी याच्यात बनवलं तसंच तुम्हालाही रेडी करायचं आहे. आपला एक शॉर्ट पण आहे स्पेशली हुक बनवण्याचा तर तुम्ही तोही बघू शकता. आता हुक बनवताना पहिला मी इथे घेतलेलं आहे हुक आपलं अंगठ्याने दाबून धरायचं आणि जे 2 नोक असते त्याच्यावर आपल्याला सेम गोल गोल साईडनं स्टिच करायचं आहे. म्हणजे सुई टाकून आपल्या त्या सुईचा जो राऊंड तयार होतो त्याच्यामधून आपल्याला सुई काढायची आहे की जेणेकरून जे सुई आपली जी हुक आहे ते पूर्णपणे पॅक होऊन जातं. अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करायचं आहे आणि हुकचं जे नोक असतं तेही आपल्याला असं सुईमध्ये टाकून म्हणजे धाग्यामध्ये टाकून पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. असं आपल्याला रेडी करायचं आहे. तर हे झालेलं आहे आपलं हुक पण रेडी. अशाच आपल्याला बाकीच्याही 4 हुक लावून घ्यायचे आहे आणि 4 काज पण आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. जसे मी याच्यात दाखवलेले आहे तुम्हाला तसेच. बघा इथं परत एक दाखवते एक्स्ट्रा की हुक कसं अटॅच करायचं आहे तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही आपले सगळे काज रेडी केलेले आहेत आणि हुक पण आपले सगळे रेडी झालेले आहेत. तर मी हे तुम्हाला डायरेक्ट वेअर करून दाखवणार आहे. तर हे बघा मी घातलेलं आहे इथे ब्लाऊज. आपल्या ब्लाऊजला अजिबात फुगा वगैरे कुठेही पडलेला नाही आहे. पाठी बॅक साईडलाही नाही आहे आणि तुम्ही तेव्हा शकता स्लीव्ज वगैरे एकदम आपल्या छान पद्धतीने आलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हे आपलं ब्लाऊज शिवलेलं कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.